रेकीचं पाचवं आणि शेवटचं तत्व आहे ते म्हणजे आजचा दिवस मी सगळ्यांना त्यांच्या वागण्याकरता आणि सगळ्या परिस्थितीला माझ्या समोर येण्याकरता कृतज्ञता व्यक्त करते. म्हणजे आजचा दिवस मी सगळ्यांशी कृतज्ञतेने वागते. आय थँक ऑल. तर तुम्ही म्हणाल पुन्हा इथे पण की समजा तुम्ही एखाद्या फार महत्वाच्या कामाला चाललेला आहात, तुम्ही जस्ट घराच्या बाहेर पडलात, 4 पावलं गेलात आणि तुमच्या बाजूनी एखादी गाडी चालली आणि त्यांनी फसकन चिखल तुमच्या अंगावर उडवलं, तुमच्या ड्रेसची वाट. परत घरी जाऊन चेंज करून जाण्याशिवाय पर्याय नाही. वेळ जातोय, उशीर होतो, राग नाही येणार? थँक्यू कसं म्हणायचं हा प्रश्न येऊ शकतो. अगदी बरोबर आहे. आता फक्त विचार करा की ज्या क्षणाला तुम्ही चाललेले असताना ती गाडी तुमच्या अंगावर चिखल उडवून गेली, त्याच्यानंतर तुम्ही अबाउट टर्न केलात, घराच्या दिशेने चाललात आणि दुसऱ्या का 5व्या सेकंदाला मागे वळून बघितलं तर त्या 5 सेकंदापूर्वी तुम्ही जिथे उभे होतात त्या ठिकाणी एक कंट्रोल सुटलेला ट्रक येऊन धाडकन आदळलेला. आता तुमच्यावर चिखल उडवणाऱ्या गाडीला तुम्ही रागवाल, वैतागाल, शिव्या घालाल का थँक्यू म्हणाल? बट ऑब्वियस थँक्यू म्हणाल, कारण त्यांनी चिखल उडवला नसता तर तुम्ही तसेच चालत निघाला असतात तुमच्या कामाच्या दिशेने आणि तुमचं काय झालं? त्याच्याऐवजी तुम्ही अबाउट टर्न करून बाहेर मागे निघालाय, त्याच्यामुळे तुम्ही तिथे नाही आहात आणि त्याच्यामुळे तो ट्रक आला तरी तुम्ही सुरक्षित आहात. लक्षात येते? प्रत्येक वाईट घटनेच्या आतमध्ये कुठली ना कुठली तरी चांगली घटना दडलेली असते. फक्त कधी कधी ती अशी ऑब्व्हियसली समोर येते, कधी कधी ती आपल्याला शोधावी लागते. मात्र एक लक्षात ठेवायचं, ज्याप्रमाणे नाण्याला 2 बाजू असतात त्याप्रमाणे घटनेला 2 बाजू असतात. आपल्या समोर वाईट घटना आली म्हणजे ती फक्त वाईटच आहे असं धरून नाही चालायचं, तर बाहेर निघायचं आणि त्याच्या पाठीमागची जी चांगली घटना आहे ती काय आहे हे शोधायचा प्रयत्न. जेव्हा हे आपण शोधू त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की घटनेची वाईट बाजू ही त्या चांगल्या घटनेकरता आपण दिलेली किंमत आहे. आणि जगात काहीच फ्री मिळत नाही, त्याच्यामुळे जे आपल्याला चांगलं मिळालंय त्याच्याकरता किंमत तर मोजावीच लागणार होती, ती मोजलेली आहे. फाईन, परफेक्टली ऑलराईट. असं झाल्यावर वाईट गोष्ट आपल्याला अनुभवायला लागल्यामुळे मनाला होणारा त्रास हा थांबतो आणि त्याच बरोबर आपल्याला प्रत्येक घटनेतून मिळणारा फायदा पूर्णपणाने घेऊन आपण मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो, कधी त्या परमेश्वराची, कधी त्या निसर्गाची, किंवा कधी आपल्या आजूबाजूच्या माणसाची. आणि जेव्हा आपल्याला प्रत्येक क्षणी कृतज्ञता व्यक्त करायची सवय लागते ना, त्याच्यानंतर आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेतून आपल्याला स्वतःचा होणारा फायदा शोधायची सवय लागते आणि याच्यामुळे आपल्याला आपल्या इंटेन्शन मध्ये, आपल्या कामामध्ये, आपल्या गोल डायरेक्टेड ऍक्टिव्हिटीमध्ये कधीच कोणी थांबवू शकत नाही. देन अँड ओनली देन यू कॅन बिकम अनस्टॉपेबल. आणि लक्षात घ्या, जेव्हा आपण असे अनस्टॉपेबल बनतो त्यावेळेला आपण यशाच्या दिशेने तर नक्कीच चाललेलो असतो, अगदी गुडदौड करत जातो. मात्र एक याच्यामध्ये कॉशन सांगेल की जेव्हा आपण अनस्टॉपेबल बनतो त्यावेळेला आपलं कौतुक करणारी जेवढी लोक असतात ती असतात,
त्याचबरोबर आपल्या करता ईर्षा जेलसी बाळगणाऱ्या माणसांची संख्या पण वाढू शकते, हे आहे. मात्र त्या क्षणाला सुद्धा आपण त्यांना थँक्यू म्हणून पुढे निघालो तर ऑब्विसली चांगली भला फायदा आपलाच आहे. कारण जेव्हा जेव्हा आपण कुठलीही अनवॉन्टेड घटना अनुभवतो त्याच्यातून आपल्याला होणारा फायदा घेतो, थँक्यू म्हणतो, पुढे जातो, तेव्हा आपल्या मनामध्ये कुठेही बिटरनेस किंवा फ्रिक माझं हे नुकसान झालं ही भावना जराही नसते. म्हणून आपण स्वच्छ मनाने पुढे जातो. आणि रेकी हिलर करतात हे प्रचंड महत्वाचं आहे. कारण रेकी हिलरला त्याचं मन जराही जखमी असून चालणार नाहीये. जर आपल्याला दुसऱ्यांच्या जखमा बऱ्या करायच्या तर आपल्या मनाला जखमा असून कसं चालेल? अजिबात चालणार नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आय ऑलवेज टेल पीपल दॅट आय नेव्हर फॉरगिव्ह एनीवन. समोरच्याला माफ नाही करायचं, अजिबात करू नका माफ. ऐकायला वाईट वाटतंय, चुकीचं वाटतंय, अगदी करेक्ट आहे. समोरच्याला कधीच माफ करणार नाही, नाही ऐकायला बरं वाटत, पण त्याच्या पाठीमागे काय आहे? नेव्हर फॉरगिव्ह एनीवन. आय नेव्हर फॉरगिव्ह एनीवन बिकॉज आय थँक एव्हरी. कोणालाही माफ करायची गरज नाही, मात्र प्रत्येकाला थँक्यू म्हणा, प्रत्येकाच्या करता कृतज्ञता व्यक्त करा. माफ करायची गरजच पडणार नाही. माफ तेव्हा करतो जेव्हा आपण समोरच्याला सांगतो, मी महान तू लहान, तू चूक केलीयस बट जा माफ कर, मी महान आहे ना म्हणून माफ. पण त्यावेळेला मला झालेलं दुःख माझ्या मनातच असतं ना. मला एवढा त्रास झाला, मला एवढं नुकसान झालं, किती गरीब बिचारी मी, काय करायचं हे सगळं विचार करून, ते विचार केल्याने मला होणारा त्रास थांबणार आहे का? नाही. मात्र त्या त्रासाबरोबर आलेला माझा फायदा जेव्हा मी शोधते त्यावेळेला मी तो त्रास हसत ऍक्सेप्ट करून टाकते. कारण त्या फायद्याकरता तो त्रास ही मी दिलेली किंमत आहे, हे माझ्या लक्षात. बघा, विचार करा याच्यावर, आणि जमलं तर तुम्ही पण सगळे थँक्यू म्हणायला सुरुवात करा.